नमस्कार मित्रांनो, नमस्कार। तर तुम्हाला जे सरळ दिसतंय आतमध्ये पांढऱ्या कलरचा तो ब्रिज आहे, वजरी पिरणा ब्रिज। पेडणे तालुक्यातनं बारदेस तालुक्याला जोडणारा एक ब्रिज। आणि ही नदी आहे आमच्या गावची। ह्या नदीचं नाव आहे शापोरा नदी, शापोरा रिव्हर। आणि इकडे बघाल तुम्ही होड्या दिसतायत। ह्या ज्या होड्या आहेत, ह्या होड्या आहेत इथे वाळू व्यवसाय हा तेजीत चालायचा पूर्वी, पण गेल्या 4 वर्ष झाली पूर्णपणे ह्या होड्या इथेच पडून आहेत, तुटून गेल्यात। नवीन होड्या होत्या, खराब झाल्यात। कारण इथे जे आहे सरकारचं म्हणजे रेती व्यवसायाचे जे धोरण आहे ते अजून काही सरकारचं ठरलेलं नाही। गेली 3-3.5 वर्ष झाली असेल बहुतेक। आणि हे धोरण न ठरल्यामुळे ह्या होड्या अशाच पडून खराब झाल्यात। ह्या होड्या म्हणजे एक फळी जोडून तयार केलेल्या असतात, दाखवतो तुम्हाला। आणि हे जे बघा तुम्हाला नंबर दिसत आहेत ना होड्यावरती, त्या सरकारी धोरणानुसार लायसन्स ज्याला म्हणतात ते हे नंबर असतात। ह्याच्यावरनं त्यांचा सरकार दरबारी हिशोब केला जातो, किती टॅक्स, कसा टॅक्स, हे ह्याच्यावरनं ठरवलं जातं। म्हणजे हे त्यांचा लायसन्स नंबर आहे। बघा कितीतरी होड्या अशा पडून राहिल्यात। काही तर होडी मालकाने आपली होडी एकदम कधी पण होऊ शकते रेती व्यवसाय सुरू, ह्या दृष्टिकोनातून एकदम झाकून ठेवलायत। बघा एकदम प्लास्टिक वगैरे हजारो रुपयाचं प्लास्टिक घालून झाकून ठेवलेत। कारण ती बोट पण मुळात बघायला गेलात तर तुम्ही ती बोट एकदम नवीन आहे, दाखवतो तुम्हाला जवळनं। हे बघा एकदम नवीन बोट, कशा प्रकारे बांधकाम केलं जातं बघा बोटींचं, ह्या होड्यांचं। हे बघा आता याच्यात त्यांच्याने नायलन दोरी घातली आहे, पण इथे बघाल तर ती एक सुंब ज्याला म्हणतो आपण, नारळाच्या किसुळीपासनं केलं जातं ते वापरतात। त्याच्यानंतर याच्यात काजूचं तेल, काजू बियांचं ऑइल घातलं जातं। आणि हे जे काळं दिसतंय ते काजू बियांचं तेल आहे। काजू बियांचं टरफल असतात, त्यांचं तेल काढलं जातं। त्याच्यापासनं लाकडी फळ्यांचं आणि पाण्यापासून त्यांचं संरक्षण होतंय, म्हणून ते काजू बियाचं तेल लावलं जातं। त्याच्यामुळे फळ्या ज्या आहेत भरपूर वर्ष टिकून राहतात। आणि हे बघा असं जोडून प्रत्येक फळी, ज्याला आपण फळीच म्हणतो, फळी काहीतरी म्हणा तुम्ही, पण ते असं जोडून काम केलं जातं। ही एकदम नवीन होडी आहे आणि हेच सरकारी धोरण असं ठरल्यामुळे ह्या अशाच पडून आहेत। इथे पूर्णपणे त्यांच्या ती बघा निळ्या पिशवीमध्ये दिसते, ती पण एक झोपडी आहे त्यांची। आणि त्या झोपडीत ती लोक राहायची, जेवायची। एका होडीवरती ती 12-13 लोक असायची। आणि ही पूर्णपणे झाडी वाढली, ती त्यांची राहायच्या झोपड्या होत्या इथे। आणि त्यांच्यानी बघा आंबे, तिकडे केळी बिळी दिसत आहेत, हे त्यांच्यानी लावलेलं उत्पन्न आहे इकडे। म्हणजे ते इथे राहायचे नाही, 2-2, 3-3 वर्ष सलग कधीतरी गावी जायचे, कधी यायचे। आणि अशा प्रकारे त्यांच्यानी आपली इथे फळं, झाडं, फुलं लावून ठेवली आहेत आपल्यासाठी। हा रस्ता आहे, ट्रक इथे वाळू भरून न्यायचे, हा रस्ता त्यांचा। आणि इथे बघाल तुम्ही फुलं दिसत आहेत, ही फुलं। आणि ह्या रानामध्ये म्हणजे नेमकं तर ती माणसं इथे राहायची, ती पूर्ण लोक जी होती हिंदू होती, आणि ती पूजेसाठी कुठे गावात जाऊन फुलं आणायची, म्हणून ती इथे त्यांच्यानी झाडं लावलेलीत। तशीच काही फळांची पण झाडे लावलीत त्यांनी, बहुतेक येतील ते 1-2 वर्षाने। पण त्यांच्याने आपली सोय व्हावी म्हणून ह्या दृष्टिकोनातून इथे फुलं झाडे, फळझाडे अशी लावली होती। आणि आहेत पण अजून। इकडे बघाल तुम्ही पेरूची झाडं आहेत, इथे पण एक पेरूचं झाड आहे। आणि ते दिसते लाल कलरचं पत्र्याचं, ते इथल्या राखणदाराचं एक छोटंसं मंदिर आहे। ह्या बघा ह्या त्यांच्या झोपडीच्या पोल आहेत। ही झोपडी बघा त्या रेती उपसा करणाऱ्यांची झोपडी आहे।
ह्या अशा झोपडीत ते राहायची लोक. आणि ही त्यांची ज्याला आपण खाड म्हणतो किंवा खाड म्हणतोच ना आपण, झोपण्याची पलंग वगैरे म्हणतो, तसा तो पलंग त्यांनी तयार केलेला बांबूपासून. आणि याच्यावरनं ते प्लायवूड टाकायचे. ही बघा चूल त्यांची. आणि असे दरवाजे वगैरे ते बनवले होते त्या लोकांनी. पुढे आलात की तुम्हाला दिसेल आमच्या गावातला पूल. आणि हा जो सुंदरपैकी प्लॅटफॉर्म दिसतोय तो गणेश विसर्जनाचा प्लॅटफॉर्म आहे आमच्या गावातला. आणि हे बघा ब्रिज, तिथे पण एक होडी आहे बघा, तुम्हाला दिसेल. खूप खूप धन्यवाद समीर शेट्टी, थँक्यू.